मुलांनो, मागील तासाला आपण इयत्ता 8वीमध्ये पत्रलेखन याची माहिती घेतली. पत्रलेखनाचे प्रकार, औपचारिक पत्रलेखन म्हणजे काय, अनौपचारिक पत्रलेखन म्हणजे काय याची माहिती घेतली. आणि हो, युनिट टेस्टसाठी यावर मी प्रश्न विचारलेले आहेत. पत्रलेखनही विचारलं आहे आणि निबंधलेखनही विचारले आहे. त्यामुळे नवीन नियमानुसार पत्रलेखन आणि निबंधलेखन सुंदर हस्ताक्षरामध्ये व्यवस्थित परीक्षेमध्ये लिहायचा आहे, म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडतील. आज आपण निबंधलेखन त्याची माहिती, निबंधलेखन करताना कोणची काळजी घेतली पाहिजे याची माहिती घेणार आहोत. एखाद्या विषयाबाबत किंवा एखाद्या घटनेबाबत प्रत्यक्षात अथवा कल्पनेत जे विचार तुमच्या मनामध्ये येतात आणि ते विचार कागदावर जसेच्या तसे उतरवले की तुमचा निबंध तयार होतो. निबंध या शब्दामध्ये नि अधिक बंध हे 2 शब्द एकत्र आलेले आहेत. त्याचा अर्थच असा आहे, अर्थ बांधणे किंवा जुळवणे. मग असा निबंध लिहिताना कोणती काळजी आपण घेतली पाहिजे? मोबाईल शाप की वरदान या विषयावर तुमचे मत लिहा किंवा वृद्धाश्रमातील एका वृद्धाचे मनोगत तुमच्या शब्दात मांडा किंवा हिमालयाचे वर्णन करा. अशा प्रकारचे लेखन करत असताना तुम्ही आपल्या मनातील अभिव्यक्तीला, प्रकटीकरणाला महत्त्व दिलं पाहिजे. त्याचबरोबर कल्पनाशक्तीचा आपण इथे उपयोग केला पाहिजे. निबंध लिहिताना त्या निबंधामध्ये तोच तो विषय, तोच तोपणा येता कामा नये. स्वतःचे विचार, आपली मते या माध्यमातून तुम्ही नोंदवायला पाहिजे. त्यानंतर निबंध लेखन उत्तम होण्यासाठी निबंधाची सुरुवात आकर्षक केली पाहिजे. निबंधाची सुरुवात, मध्य, अंत अशा 3 भागामध्ये त्याची विभागणी करून निबंध लिहिला पाहिजे. निबंधाची सुरुवात अतिशय आकर्षक केली पाहिजे. अवतरण चिन्ह लिहिणे, त्यानंतर वापरलेले अवतरण, घटना, गोष्ट ही विषयाला धरून असणे, वर्तमानपत्रातील ताज्या बातमीचा छान उपयोग करून घेता येणे, कवितेच्या 2 ओळी लिहून आकर्षक सुरुवात करणे, संस्कृतचं सुभाषित लिहून सुरुवात करणे, ही निबंधाची सुरुवात करताना. आणि निबंधाचा मध्य 3 ते 4 परिच्छेद लिहिणे आवश्यक. विषयाची नेमकी मांडणी, आकर्षक लेखन, नेमके शब्द, वाक्प्रचारांचा उपयोग, म्हणीचा वापर आणि लेखनामध्ये सुसूत्रता आणि क्रमबद्धता. त्यानंतर निबंधाचा शेवट करताना अतिशय परिणामकारक केला पाहिजे. निबंधाचा शेवट थोडक्यात परंतु परिच्छेदामध्ये त्याचा उल्लेख आला पाहिजे. त्यानंतर शेवट परिणामकारक होण्यासाठी एखादी अवतरणचिन्ह, म्हण, वाक्प्रचार याचा उपयोग करता येईल. संपूर्ण निबंधाचा विषय, मांडलेले मुद्दे सारांश रूपाने घेऊन निबंधाचा शेवट करता येईल. आणि शेवटी वाचकालाच एखादा प्रश्न विचारून तुम्हाला काय वाटते असेही आपल्याला प्रश्नार्थक निर्मिती करून त्याचा परिणामकारक शेवट करता येईल. या पद्धतीने आपण निबंध लेखन उत्तम होण्यासाठी निबंधाची सुरुवात, निबंधाचा मध्य, निबंधाचा शेवट याची क्रमवार माहिती आपण सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहिली पाहिजे. आणि निबंध लिहिताना सकारात्मक मुद्दे, सारासार आपले विचार, भावना, कल्पना याची माहिती मुद्देसूद, क्रमवार, सुरुवात, मध्य आणि शेवट या स्वरूपामध्ये लिहिली पाहिजे. तेव्हा कुठे आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतात. त्यानंतर निबंधाचे प्रकार. आता निबंधाचे प्रमुख 5 प्रकार आहेत. कमीत कमी 3 प्रकार आहेत प्रमुख. व्यक्तीचे वर्णन, वर्णनात्मक निबंध म्हणतो आपण याला. यामध्ये व्यक्तीचे वर्णन असते. माझी आई, माझी आजी, आमचा भाजीवाला पोस्टमन काका, माझ्या आवडत्या शिक्षक. त्यानंतर पशुपक्ष्यांचे वर्णन,
आमचा कुत्रा, माझा आवडता पाळीव प्राणी, आपला राष्ट्रीय पक्षी मोर, जंगलचा राजा सिंह, अशा पशु प्राण्यांवर देखील आपल्याला निबंध लिहिता येतात. त्यानंतर एखाद्या ठिकाणाचे वर्णन करणे, स्थळांचे वर्णन करणे, आमची सहल, निसर्गरम्य ठिकाण, ताजमहाल, चांदण्यातील फेरफटका, रायगड किल्ला, शेतावरील सहल या माध्यमातून एखाद्या स्थळाचे वर्णन करून आपण निबंध लिहू शकतो. त्यानंतर कल्पनात्मक निबंध, परीक्षा नसत्या तर, पाऊस पडला नाही तर, मी पक्षी झालो तर, सूर्य संपावर गेला तर, मला लॉटरी लागली तर, असे जर तर कल्पनात्मक निबंध आपण लिहू शकतो. मी राष्ट्रपती झालो तर. त्यानंतर आत्मवृत्तात्मक निबंध, जसे यामध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करतो. उदाहरणार्थ शेतकऱ्याचे मनोगत, मी फळा बोलतोय, झाडांची कैफियत, वृद्धाश्रमातील आजोबांचे आत्मवृत्त आणि पिंजऱ्यातील पक्ष्यांची व्यथा. या पद्धतीने आपण थोडक्यात निबंध लेखन करू शकतो. म्हणून निबंधाचे प्रमुख 3 प्रकार: वर्णनात्मक निबंध, पशुपक्ष्यांचे वर्णनात्मक निबंध किंवा स्थळांचे वर्णन. थोडक्यात व्यक्तीचे वर्णन, पक्ष्यांचे वर्णन, स्थळाचे वर्णन, कल्पनात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध अशा प्रकारचे निबंध आपण लिहू शकतो. या ठिकाणी मुलांना आपण थांबूया. आणि हो, मराठीची युनिट टेस्ट उद्या आहे, दिनांक 6/8/2021 रोजी, वार शुक्रवार या दिवशी. याची प्रश्नपत्रिका तुम्हाला व्हॉट्सॲपवरून PDF स्वरूपात मिळेल नोटीस सेक्शनमधून. ते सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहून प्रश्नपत्रिका सोडवून मला व्हॉट्सॲपवर सेंड करायची आहे. धन्यवाद. या ठिकाणी थांबूयात आपण. आणि हो, उद्याची उद्या लिहून मला पाठवायचे आहे. आणि आजपर्यंतचा होमवर्क तुम्ही अद्यापही सेंड केलेला नाही, तोही पाठवायचा आहे. धन्यवाद. या ठिकाणी थांबूयात आपण.